आणि जो कष्ट करणार तो चमकणार. संयोजकांनी पुन्हा आपल्या पंथाला स्वातंत्र्य दिलं. तुम्हाला जे योग्य निर्णय वाटतोय तो घ्या. पोरावरती अन्याय झाला नाही पाहिजे. कुणी बी गदा नेऊ द्या, कुणी बी बुलेट स्पेंडर नेऊ द्या, आम्हाला काय फरक नाही. पण पारदर्शक स्पर्धा पार पाडली पाहिजे. बोट ठेवायला जागा नाही. सगळा नियोजनाने संयोजन चांगल्या पद्धतीने केलेला आहे. प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरी उभा केलेल्या आहे. प्रमुख मान्यवरांसाठी मुख्य व्यासपीठ. रमेश थोरात फर्स्ट बॉल प्लीज कम हियर. अन्यथा स्पर्धेत तुम्हाला बाद करून भत्ता परशुराम पवारच्या खात्यात जमा केला जाईल. समोर कुस्ती चालू होते. यश सोमंतळीचा लाल पट्टी, प्रथमेश माने सोमंतळीचा निळ्या पट्टी. चालू कुस्तीनंतर सौरभ जाधव वाकरी लाल पट्टीमध्ये, वैभव जाधव निळ्या पट्टीमध्ये तेरावा. तात्या असल्यामुळे मला बोलता येत नाही गड्या. आकडा प्रमुख म्हणून एक फार मोठं काम आमच्या सांगली जिल्ह्याचं भूषण असणारे प्राध्यापक नितीन शिंदे तात्या फार सुंदर त्यांना या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करून देत आहेत. किती कुस्त्या कुठल्या राऊंड मध्ये झाल्या पाहिजेत, किती वाजेपर्यंत झाल्या पाहिजे, हा प्रचंड मोठी जबाबदारी असते. पुकारणं सोपं आहे, बाहेरचं दुसरं नियोजन करणं सोपं आहे, पण वेळेत स्पर्धा पार पडली पाहिजे. म्हणून या स्पर्धेला ज्युरी कमिटी म्हणून ही काम करणारे प्राध्यापक नितीन शिंदे सर, प्राध्यापक अमोल साठे सर आणि अभयसिंह गदा जगताप यांच्या कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असणारी पुण्यावरून आलेले सर, आपल्या दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रामध्ये स्वागत आहे. चालू कुस्तीनंतर सौरभ जाधव वाकरे लाल पट्टी वर्सेस वैभव जाधव निळी पट्टी. गौरवराज माळी मसोर लाल पट्टी, वेदांत मसोर निळ्या पट्टीमध्ये तयारायचं. तालमीतल्या तालमीत कुस्त्या रेत पोरं काय लढाई लागली बघा. उदाहरण म्हणून सांगतो, गोकुळ केसरीला दोन भावांची कुस्ती आली. सचिन खुर्द आणि नितीन खुर्द, हे गंगावेश तालमीचे पलवान. थोरला सचिन खुर्द आणि धाकटा नितीन खुर्द. सगळ्याला वाटत होतं धाकट्या भावानं थोरल्या भावाला कुस्ती द्यावी, पण तसं झालं नाही. नितीन खुर्द लई ताकदीनं लढला. सचिन खुर्द त्यात विजय झाले, पण नितीन खुर्दची लय हवा झाली. अजून एक उदाहरण सांगतो, प्रकाश कोळेकर आणि बापू कोळेकर ही आरेवाडीची पोरं कवठेमंकाळ तालुक्यातली. नामदेव बडरेकर सराव करणारी कामगार केसरीसाठी कुस्ती आली. सगळ्याला वाटलं बापून प्रकाशला कुस्ती द्यावी, पण तसं झालं नाही. प्रकाश कोळेकर लढला, हो बापू कोळेकर बर. आणि त्यात प्रकाश कामगार केसरीचा मानकरी झाला, बापू कोळेकर हा उपकामगार केसरीचा मानकरी झाला. असे अनेक उदाहरण सांगता येते कुस्ती क्षेत्रातील की भावभाव पार्टनर तालमीतले 2022च्या अधिवेशन मध्ये सिकंदर शेख आणि प्रकाश बनकर अशी कुस्ती आली. 23 गुणांची वरिष्ठ हायेस्ट नोंद झाली तिथं साताऱ्याच्या अधिवेशन मध्ये. 30 कुस्ती 2023 कोथरूडच्या अधिवेशन मध्ये आले. सिकंदर शेखने प्रकाश बनकरला चीट केला. 30 कुस्ती 24 कोलगावच्या अधिवेशन मध्ये आली. सिकंदर उतार आणि प्रकाश बनकर सर आपल्याला विनंती माहिती पर्सनल आकडा क्रमांक 2 वरती प्रकाश जाधव सर आपल्याला बोलवतात. पुढचे परवान तयार आहे, नोंद घ्या. पुढचे परवान तयार आहे, नोंद घ्या. विनायक शिंदे पिंपरी लाल पट्टी, सचिन कोडवकर भाटकी निळ्या पट्टीमध्ये. सौरभ जाधव आला का? सौरभ लाल पट्टी मान, लाल पट्टी आहे का बघितलं? लाल, हा लाल पट्टी. वैभव जाधव लाल पट्टी बघितलं पट्टी. किरण राणे सोमंतळी निळ्या पट्टी. कंट्रोल करा.
पलवान बरमाप करायला लागला. गौरवराज माळी मसूरचा लालपट्टी, वेदांत आरपाळ मसूर निळे पट्टीमध्ये. या स्पर्धेत वेगळं पण काय पाहायला मिळते माहितीये का? पराभूत झालेल्या पलवानला वादकर्जीचा भत्ता दिला जातोय. असं कधी बघायला मिळालं नाही हो विशाल. या स्पर्धेचं सगळं वेगळं पण काय माहितीये का? पराभूत पलवानला भत्ता दिला जातोय की निशेच्या जोडीतलं पोरगा मैदानी तिथं पाकिट आम्ही उघडून बघितलं 900 रुपये निघालं. मला कौतुक वाटतं. पोरगा हारले आणि त्याची वादकरची 900 रुपये निघाले. ओपन गटात एक पाकिट आम्ही बघितलं 2500 रुपये निघालं ओपन गटात. आता सकाळच्या सत्रामध्ये जे पलवान पराभूत झालेले आहेत त्यांनी भत्ता न्यायला इकडं उत्तरेल साईडला या माती आकडा क्रमांक 2 जवळ बघा. दुसरा पर्यायी पलवान पाठवू नका. तुम्ही स्वतः येताना आधार कार्ड घेऊन या आणि आपला मानधन भत्ता प्रवास खर्च भत्ता घेऊन जावा. एकही पलवान असा म्हणू नये मी वरकुटे मंडळा गेलतो आणि तिथं माझा पदरचा खर्च झाला. त्या पलवानची वाद खर्च दिली जाते. असं मैदानी कुस्तीत करायला पाहिजे बघा. पडलेल्या पोराला वाटकरची भागावे असं काही तर. हा कोणाच्या नावावर कोणी नेऊ नका. स्वतः येताना आधार कार्ड घेऊन या. अभय सिंह दादांची सॉफ्टवेअर कंपनी आहे पुण्याला आणि त्याचे मॅनेजर तिथं येते. ही माणसं फक्त तुम्हाला थोडी सूचना देतात. या पलवान आपला प्रवास भत्ता घेऊन जावा. पराभूत पलवान 30 सेकंद अक्षय उभाले तिथं जावा तुम्ही. अहो रोज एसी मध्ये बसणारी माणसं उन्हातून बसली की अभय सिंह दादांच्या कंपनीत मॅनेजर म्हणून पुण्याला कार्यरत असणारे आहे. सोन्यासारखी माणसं आहे. तो पहिलवाना बरोबर पत्रावळी घेऊन जेवायला होती ती मंडळी आणि ₹1,00,000-1,25,00,000 रुपये पगार एसीच्या रूम मध्ये बसणारी मंडळी. पण आपल्या मालकाच्या गावाकडे आले. अभय सिंह दादा म्हणजे सगळ्याला बरोबर घेऊन चालणारा माणूस आहे. अनेकांचे स्वप्न पूर्ती करणारा, अनेकांना जन्माची भाकरी या आभार इतक्या काळीच लाभलेल्या माणसानं दिलेल्या. अहो कुठं आमदारकी नाही, खासदारकी नाही, जिल्हा परिषद नाही, तरी एवढी मोठी स्पर्धा घेतल्या आणि या मान तालुक्याची पलवानांची आश्रय जाते आणि राजाराम रुपनार पलवान, राजन रामदास रुपनार पलवान, डॉक्टरला घडवणारे महान पलवान पोपट रुपनार